स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पीक विमा संदर्भामध्ये एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला परंतु त्यांना मिळाला नाही किंवा पीक विमा मिळाला परंतु कमी मिळाला, अशा शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी कृषी तालुका अधिकारी धामणगाव रेल्वे यांच्या वतीनं हा मेळावा आयोजित केला होता। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट चेतन परडखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ते कपिल पडघान, प्रशांत बायस्कर, प्रदीप गायनर, अल्ताफ पठाण व इतर कार्यकर्ते शेतकरी पीक विमा मेळाव्यामध्ये उपस्थित होते। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे, मात्र शासन शेतकऱ्यांच्या तोंडाला नुसती पाने पुसत आहेत असा संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांचा सूर आहे। त्या अनुषंगाने हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता। शेतकरी आहे, 6,700 रुपये भरलेले आहे, 5 एकर शेती आहे आणि 4,000 रुपये अनुदान जमा झालेले आहे। कंटिन्यू 10 वर्ष झाले आम्ही विमा काढतो, अजून तर 1 रुपया भेटला नाही, पण आता मिळायला पाहिजे नव्हता, पण या विमा कंपनीने आम्हाला 4,000 रुपये देत आहे आणि कसं तरी काहीतरी असूल पुसण्याचं काम करत आहे। शेतकरी जर तुम्ही दिले नाही तर आम्ही 8 दिवसात आम्ही काय करायचं ते पूर्ण 8 दिवसात आम्ही आमच्या हिशोबानं। मी ओंकार केशवराव रोंगे यांचा मुलगा बोलतोय। माझे वडील आत्महत्या करण्यासाठी त्रस्त झालेले आहे। गेल्या अनेक दिवसापासून विमा भेटत नाही आहे। यासाठी सरकार सुद्धा जबाबदार आहे। विमा कंपनी आमच्या संरक्षणासाठी असं करतो, आम्ही तसं करतो, आम्हाला चिवत्या बनवतात। आमच्या कास्तकाराकडून हजारो करून पैसे लुटणं चालू आहे। म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे की आता रस्त्यावर उतरण्याचे आपल्याला पर्याय नाही, कारण की आज जर कास्तकाराला विमा भेटला नाही, आज अतिवृष्टी झाली, 100% नुकसान झालं, आजही शेतामध्ये दोन एक सुद्धा दाना सोयाबीनच्या घरी आला नाही, काही कास्तकार अजून मध्ये विमा नाही। अशा लोकांना चिवत्या बनवून असे पैसे जमा करून कंपनीने आपली जी काही अंजोडी भरून घेतलेली आहे आणि शेतकरी आपला उपाशी मरत आहे, याकडे काहीतरी लक्ष दिला पाहिजे। गजानन फिरके, वाढोणा यांच्यासह उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।